आज आपण लालपरीने प्रवास करणार आहोत. तो कसाल ते कणकवली असा प्रवास असेल. लालपरीवरती मस्त असं स्वामी लीला असं लिहिलेलं आहे. आणि आता आपण कसालवरनं निघालो आहोत. कसालवरनं कणकवलीला जाण्यासाठी मुंबई गोवा हायवेचाच वापर केला जातो. हाच रस्ता शॉर्टकट आहे आणि अजूनही रस्ते आहेत, पण ते गावामधनं आतमधून जाणारे रस्ता असल्या कारणाने सोयीस्कर म्हणून जास्तीत जास्त लोक कसाल ते कणकवली असा प्रवास करायचा असेल तर मुंबई गोवा हायवेचाच वापर करतात. शक्यतो आपण असं कुठल्या एस टी बसवरती बघत नाही, पण या एस टी बसवरती मस्त असा स्वामी लीला लिहिलेला आहे. बरीचशी मंडळी जी काही मुंबईवरनं गावाला परतली होती ती आता मुंबईला परत गेली असल्यामुळे रस्त्यावरती एवढं काही रहदारी आपल्याला दिसत नाही आणि आम्ही प्रवास दुपारचा करत असल्याने एवढी रहदारी नाही आहे. हा बघा, हा जो आता आपल्याला दिसतोय तो टोल नाका आहे. अजून हा चालू झालेला नाही, पण हा भविष्यात चालू होईल याची शक्यता आहे इथे. जर रत्नागिरीतला थोडासा जर काही भाग सोडला तर पुढे रस्ता खूप चांगला आहे, जो गोव्यापर्यंत गेलेला आहे. खूपच चांगला हा रस्ता आहे. ड्रायव्हर काका पण किती लक्षपूर्वक गाडी हाकत आहेत, कारण एस टी बस म्हटलं की या गाड्या खूप मोठ्या असतात, त्यामुळे तेवढी काळजीपूर्वक आणि प्रवाशांची गर्दी असल्या कारणाने तेवढी काळजी पण घ्यावी लागते. आणि लालपरीचा प्रवास म्हणजे एक सुरक्षित प्रवास मानला जातो. म्हणजे ते या गाडींवरती प्रशिक्षित असेच ड्रायव्हर असतात, त्यामुळे या गाडींचा प्रवास हा खरोखरच एक सुरक्षित प्रवास म्हणून याच्याकडे पाहिलं जातं. आणि कोकणामध्ये तुम्ही जास्तीत जास्त जी शेवटच्या गावापर्यंत पण जाणारी जी काही वाहन तुम्हाला असेल तर ते लालपरीच असतं. आणि जशी मुंबई लोकलला जसं प्राधान्य दिलं जातं तसं गावामध्ये या विशेषतः कोकणामध्ये लालपरीलाच जास्त महत्त्व दिलं जातं, कारण कमी खर्चामध्ये होणारा हा प्रवास आहे. आणि पहिल्या गाड्या सुरुवातीला थोड्या बरोबर नसायच्या या गाड्या, पण आता या गाड्यांमध्ये पण सुधारणा करण्यात आली आहे आणि त्यामुळे यामध्ये जे काही सीट्स असतात त्या सीट्स चांगल्या क्वालिटीच्या असतात आणि प्रवासाला पण खूप बरं वाटतं. आणि आता पावसाचे दिवस असल्याने मग कोकणामध्ये प्रवास करताना एक वेगळाच आनंद असतो. तुम्ही कधी कोकणात मुंबई गोवा हायवेने प्रवास केला आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही कोकणातल्या कोणत्या गावांमध्ये गेलात ते पण कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्ही कोकणातले असाल तर हा व्हिडिओ कोणत्या गावातून बघताय हे आम्हाला कमेंटमार्फत नक्की सांगा.
या हायवेवरनं कोकणामध्ये चालताना एकच काळजी घ्यावी लागते, ती म्हणजे या मुंबई गोवा हायवेलाच जे काही बाजूला जे काही गाव लागतात त्या गावांमध्ये जाणारे छोटे रस्ते असतात, तर त्या रस्त्यांवरून जी वाहने येणारी असतात ती पास होत असतील तर ते थोडी काळजी घ्यावी लागते. कारण काही काही ठिकाणी वळणं असल्याकारणाने आपल्याला तो रस्त्यावरनं येण्यात जी काही वाहन आहे ते असं दिसत नाही लगेच, त्यामुळे थोडं काळजी घेऊनच इकडून चालावं लागतं. पण बाकी रस्ता तर एकदम चांगला आहे. आता मी आलो, ती मालवणवरनं आलेली गाडी होती लालपरी, आणि ती आता कणकवलीला जाणार आहे, तिथून ती वेरलीला जाणार आहे. आणि हा बघा, या गाडीच्या सेंटरला पण एक काचीवरती स्वामींचा फोटो आहे आणि इथे स्वामीजीला असं लिहिलेलं पण आहे. खूप कमी लालपरींवरती असं लिहिलेलं दिसतं. आम्ही ज्यावेळी गावाला लहानपणी आम्ही कॉलेजमध्ये वगैरे असायचो त्यावेळी कॉलेजला जाण्यासाठी यात लालपरीचा उपयोग व्हायचा. किती जणांची तरी स्वप्न साकार करण्यासाठी लालपरीने खूप मदत केली आहे, ही विसरून चालणार नाही. कारण कोकणामध्ये बाकी आम्हाला गावातनं शहरात यायला बाकी काहीच पर्याय उपलब्ध नसायचे, त्यामुळे सकाळची 7:30-7च्या बस असायच्या आणि त्याच बसने आम्हाला शहरापर्यंत जे काही कॉलेजचं ठिकाण होतं त्यापर्यंत यावं लागायचं. अशा बऱ्याच आठवणी या लालपरीशी जोडलेल्या आहेत. आणि आज लालपरीमध्ये बसताना या सर्व आठवणी परत नव्यानं अनुभवायला भेटत आहेत. पण या लालपरीमध्ये जे काही कर्मचारी काम करत आहेत त्यांच्यावर पण सरकारने लक्ष देणं गरजेचं आहे. कारण ज्या प्रमाणात तुम्ही लालपरीमध्ये सुधारणा जरी केली तर प्रवासी नक्कीच याच्याकडे आकर्षित पण होणार आहेत. आणि पण तुम्ही पण ह्या सरकारने पण त्यांना जे काही कर्मचारी यामध्ये काम करत आहेत त्यांना पण योग्य मानधन देणं, ते पण वेळावर देणं, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. कारण हे काही सोपं काम नाही आहे. ते खरंच एक म्हणजे त्यांच्या जीवाला पण खूप धोका असतो. कारण आता तरी आपण हायवेवरनं चाललो आहोत म्हणून हा रुंद रस्ता आहे, पण ज्यावेळी आपण गावामधनं बसने प्रवास करतो त्यावेळी रस्ता पण खूप अरुंद असतो, वेडीवाकडं वळणं असतात आणि समोरून येणाऱ्या गाड्या, त्यानंतर जी काही जनावरं आडवी येत असतात, गुरं म्हणा किंवा इतर रानटी जनावरं असतात, या सगळ्यांपासून सावधपणे प्रवाशांना घेऊन जाण्याचं काम मात्र हे कर्मचारी करत असतात. आणि त्यांच्याकडे पण सरकारने लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. कारण हे म्हणजे त्यांच्या जीवाची पर्वा न करता ते प्रवास कसा सुखकर होईल याचा विचार मात्र ते जास्त करतात. ज्यावेळी सीझन असतं, गणपतीचा टाईम असतो, त्यावेळी त्यांना कंटिन्यू 18 तास ड्युट्या कराव्या लागतात, पण त्यांची कुठल्याही प्रकारची कंप्लेंट नसते आणि ते सगळं हे काम मनापासून करत असतात. कारण तुम्ही बघितलं असेल, एखाद दुसरा क्वचित कोणतरी कर्मचारी असेल जो प्रवाशांवरती भडकत असेल वगैरे, पण असा याचा अर्थ नाही की बाकी जे कर्मचारी आहेत ते पण असंच वागणूक करतात. बाकी खरोखरच खूप सांभाळून, कारण गर्दी असते आणि गर्दीच्या वेळी लोक पुढे जाण्यासाठी म्हणा किंवा काय तिकीट घेण्यासाठी त्यांना थोडंफार
त्यांची चिडचिड होतही असेल, कारण हे काम ते एका प्रवासासाठी नाही आहे, तर ते कंटिन्यू हे काम 8 तास करायचं असतं. वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या लोकांच्या गाठीभेटी त्यांना होत असतात आणि त्यामुळे प्रवाशांनी पण समजून घ्यावं. आता आपण आलो आहोत ते कणकवलीमधले पेट्रोल पंप जवळ जो हायवे लगतच आहे तिथे आता आपण आलो आहोत आणि इथून आता आपण थोडंच अंतर आपलं राहिलं आहे, जे आपण कणकवली स्टँडवर पोहोचणार आहोत. पण या हायवेमध्ये मला अजून एक कमी जाणवली, ती म्हणजे काय असेल तर जी काही 2 रस्त्यांच्या मध्ये जो डिवायडर आहे त्यामध्ये जी काही झाडं लावली आहेत ती झाडं अजून प्रत्येक ठिकाणी झाडं असणं गरजेचं आहे. कारण कसं होतं की जर आपण एका साईडने चाललो आहोत आणि दुसऱ्या साईडने जर का वाहन रात्रीच्या वेळेला येत असेल तर त्या गाड्यांचा जो काही लाईटचा प्रकाश आहे तो सरळ दुसऱ्या बाजूने येणाऱ्या ड्रायव्हरच्या डोळ्यावरती पडणार आणि त्यामुळे इथे अपघात होण्याची शक्यता आहे. तर ते काम लवकरात लवकर होणं पण गरजेचं आहे. आता हेच बघा, इथे आलो आहोत आपण हे वागद्याच्या फुलावरती आणि हे गड नदीचं फूल आहे. ही बघा, ही आपली सुंदर अशी गड नदी. आणि आता आपण जाणार आहोत ते ब्रिजच्या खालून जाणार आहोत, कारण ब्रिजच्या वरून गेलं तरी कणकवली बाजारपेठेच्या ही बाहेर जाऊन हे ब्रिज समाप्त होतं. तर आता आपण जाणार आहोत ते खालच्या बाजूच्या रस्त्याने. बघा, इथे जो राईट साईडला रस्ता गेला आहे तो गेला आहे कणकवली रेल्वे स्टेशनच्या इकडे आणि त्यासाठी बस स्टॉप आता इथे पुढेच असेल. जर तुम्ही बसने येत असाल तर हा इथे बस स्टॉप आहे. हे बघा, इथे आता गाडी थांबली. इथे जे कोणी इथून रेल्वे स्टेशनला जाणार असतील तर हा बस स्टॉप त्यांना जवळ पडतो आणि इथून रेल्वे स्टेशनसाठी जाता येते. इथून तुम्हाला चालतही जाऊ शकता आणि रिक्षा पण तुम्हाला इथे अवेलेबल असतात. आता आपण जे चाललो आहोत ते कणकवली बस स्टँडच्या इथे. ब्रिज झाल्यामुळे बऱ्याचशा गाड्या ब्रिज खालती पार्क झालेल्या आहेत आता. हा खूप मोठा असा ब्रिज आहे. एक मात्र गोष्ट इथे आपल्याला झालेली दिसून येते, ज्यावेळी हे ब्रिज नव्हतं त्यावेळी कणकवली बाजारपेठला खूप या गोष्टीचा फायदा होता, कारण सगळी वाहनं खालून जायची आणि त्यामुळे इथली दुकानदार असू दे, स्थानिक व्यापारी असू दे, यांचा बऱ्यापैकी धंदा इथे होत होता. आता ब्रिज झाल्यामुळे बऱ्याचशा ज्या काही गाड्या आहेत त्या डायरेक्टली वरून जातात, त्यामुळे त्यांचा कुठलाही संबंध या बाजारपेठेशी येत नाही आणि त्याचा मात्र फटका इथल्या व्यापारी लोकांना मात्र नक्कीच बसला आहे. आता हा बघा, हे आता आपण आतमध्ये आलो आहोत, हे कणकवली बस स्टँड आहे. कणकवली बस स्टँड म्हटलं तर ते मग सिंधुदुर्गातलं एक खूप मोठं असं बस स्टँड आहे.